नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, AK एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 9वी विषय गणित भाग 1 प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका द्वितीय सत्र परीक्षेची आहे. एकूण गुण 40 आहेत. वेळ 2 तास आहे. दिलेल्या सूचनांचं वाचन करा. प्रश्न क्रमांक 1. खालील प्रत्येक प्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. यामध्ये 4 ऑप्शनचे प्रश्न आहेत. उत्तर लिहिताना फक्त पर्याय लिहिला तरी चालेल. प्रश्न लिहिणे अपेक्षित नाही. पहिल्याचं उत्तर आहे सी ऑप्शन, दुसऱ्याचं उत्तर आहे बी ऑप्शन, तिसऱ्याचं उत्तर आहे बी ऑप्शन, चौथ्याचं उत्तर आहे डी ऑप्शन. यानंतर पुढचा प्रश्न बी. खालील उपप्रश्न सोडवा. 4 गुण. x + y = 5 या समीकरणाच्या 2 उकली लिहा. x = 1, y = 4, x = 2, y = 3. पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीचे असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा. 1.5 किलोचे 1,500 ग्रॅम लिहा. तिसऱ्या उदाहरणामध्ये बहुलक काढायचं आहे. उत्तर 15. चौथ्या उदाहरणामध्ये लांबी x माना, रुंदी y. समीकरण तयार होईल. 2x - y = 27. यानंतर पुढचा प्रश्न. खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 2 4 गुणांसाठी कृती पूर्ण करायची आहे. x² = 25 × 4, 25 × 100 आणि x = 10 उत्तर येईल. वर्गमूळ काढायचं आहे. म्हणजे दिलेल्या 4 बॉक्सचे उत्तर 25, 4, 100, 10. यानंतर दुसरी ॲक्टिव्हिटी पहा. खालील कृती पूर्ण करायची आहे. अतिशय ॲक्टिव्हिटी सोपी आहे. पहिल्या बॉक्समध्ये x/y + 1 = 2/3 लिहा आणि दुसऱ्या बॉक्समध्ये x/2y = 1/2 लिहा. यानंतर तिसरी ॲक्टिव्हिटी पहा. खालील कृती पूर्ण करा. 3 + 15 = 18, 18 + 20 = 38, 38 + 12 = 50. यानंतर पुढचा प्रश्न. खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 4 8 गुणांसाठी. यामध्ये 5 उपप्रश्न दिलेले आहेत. त्यापैकी 4 उपप्रश्न 8 गुणांसाठी सोडवायचे आहेत. यानंतर तिसरा प्रश्न. खालीलपैकी एक कृती पूर्ण करा. 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे. यामध्ये 2 कृती दिलेल्या आहेत. त्यापैकी एक कृती सोडवायची आहे. पहिल्या बॉक्सचं उत्तर 2/6 आहे, म्हणजेच 1/3. दुसरं 13/9 आणि तिसरं 8/6 म्हणजे 4/3. दुसरी ॲक्टिव्हिटी पहा. पहिल्या बॉक्सचं उत्तर आहे 10, दुसऱ्या बॉक्सचं उत्तर आहे 2. त्यानंतर x = 2 ही किंमत समीकरणात ठेवायची आहे. 2 × 2. त्यानंतर पुढचा बॉक्स 5 - 4 y = 1 म्हणजेच उत्तर आलेलं आहे 2, 1. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक बी. खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 2 6 गुणांसाठी. यामध्ये 4 उपप्रश्न आहेत. त्यापैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवायचे आहेत. प्रत्येकी 3-3 गुण आहेत. व्यवस्थित प्रश्न पहा. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 4. खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 2 8 गुणांसाठी. यामध्ये 3 उपप्रश्न दिलेले आहेत. त्यापैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवायचे आहेत. आणि शेवटचा प्रश्न. खालील कोणताही एक उपप्रश्न सोडवा 3 गुणांसाठी. यामध्ये 2 उपप्रश्न दिलेले आहेत. त्यापैकी एक उपप्रश्न सोडवायचा आहे. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील.